Hello? Yes. Everyone, give the heading. Hello? Yes, sir. Yes, sir. Maxima and minima. Okay. For the function f of xy, to find maximum oblique minimum oblique another word for maximum minima, stationary oblique extreme values. Yes. Step 1. Step 1. आवाज कोणाचा येतोय? पांडगर. Okay. Stationary value, extreme value. Step first. Ha f of xy given function है. What is my step first? Calculate. Find. Yes. fx, fy, f double x याला म्हणायचं r. f xy, it is yes, and f double y, this is yes t. त्याचं नाव आहे ते. Another notations we can say r yes t. Yes, this is my first step. Getting? Step 2. Step 2, equate fx is equal to 0, fy is equal to 0. We get the points. We get the points as x1 y1 comma x2 y2 and so on. Yes. ठीक है. ये दोन इक्वेशन इक्वल टू 0 केले की तुम्हाला मिळणार x1 y1 x2 y2 and so on. Step 3. Step 3. Yes. Find the value of RT minus S square. Find the value of RT minus S square at x1 y1, x1 y1, x2 y2 and so on. And so on. जेवढे पॉइंट्स मिळाले असेल त्या पॉइंटला RT minus S square चेक करा. 3 कंडिशन येतील. 1 2 3. काय होऊ शकतं? RT minus S square less than 0 येऊ शकतो. RT minus S square greater than 0 येऊ शकतो. What should be third condition? RT minus S square is equal to 0. Yes. Okay. आता बघूया. RT minus S square is less than 0. आलं then the point Maxima. no. The point x1 y1 is called saddle point. Okay, लक्षात आलं? The point x1 y1 is called stationary point. Yes. And इथं येणार आहे is equal to 0 ला येतं. Method fails to calculate this maximum and minimum. Yes, समजलं का बघा आता व्यवस्थित. मी आता इथं लिहितोय. Saddle point means no maxima minima.
आलं का लक्षात? बघा, लक्षात येतं का? बघा, सॅडल पॉइंटला काय असतं, मॅक्झिमम पण येत नाही आणि मिनिमम पण येत नाही. दॅट इज वी कॅन से रफ पॉइंट. ओके, त्या पॉइंटला, त्या फंक्शनला मॅक्झिमम पण नाहीये आणि मिनिमम पण नाहीये. युजलेस पॉइंट वी कॅन से. गेटिंग? हॅलो? Yes, sir. हा. Yes, sir. आणि स्टेशनरी पॉइंट, ज्या पॉइंटला आरटी मायनस स्क्वेअर ग्रेटर दॅन 0 येतोय त्या पॉइंटला म्हणायचं स्टेशनरी पॉइंट. ऍट दिस पॉइंट यस काय असेल, मॅक्झिमा किंवा Max. किंवा Minimum. मिनिमा विल एक्झिस्ट. यस, गेटिंग? लक्षात आलं का डिफरन्स? डिफरन्स लक्षात आला का? स्टेशनरी पॉइंट आणि सॅडल पॉइंट. सॅडल पॉइंट नो मॅक्झिमा नो मिनिमा, स्टेशनरी पॉइंट मॅक्झिमा and minima will exist. Yes. Next, step 4. Consider the value of r at r साठी. म्हणजे r म्हणजे कोण आहे आपला? Yes, r म्हणजे कोण आहे? F double X. f double x. That is consider r at कुठल्या पॉइंटला चेक करायचं r? Yes, only at स्टेशनरी पॉइंट, कारण याच पॉइंटला मॅक्झिमा किंवा मिनिमा एक्झिस्ट होतोय. परत दोन ऑब्झर्वेशन येतील. कोणते दोन? एक तरी ग्रेटर दॅन 0 येईल किंवा एक तरी लेस दॅन 0. ग्रेटर दॅन 0 ऍट दॅट x1 y1. यस, फंक्शन हॅज Minimum value. यस येते का? बघा, मिनिमा. लेस दॅन 0 ऍट x1 y1. फंक्शन हॅज. Max. Getting? And last step 5. ये 4 होती ना. Fifth step, fifth, find the f max or f minimum at x1 y1 or x2 y2. Full stop. लक्षात आलं व्यवस्थित? काय शंका असेल तर विचारा आता. स्टेप फर्स्ट, कॅल्क्युलेट ऑल फर्स्ट ऑर्डर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. स्टेप 2, इक्वेट द फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह 0, गेट द पॉइंट्स. And step 3, decide whether the points, which points are stationary or which points are saddle point. बरोबर आहे? आणि पुढे जायचं. पुढे कुठे जाणार? चौथ्या स्टेपला कुठला पॉइंट कॅरी ऑन होईल? चौथ्या स्टेपला कुठला पॉइंट फक्त येणार? Stationary. Stationary. Neglect all the points. Before, in step 3, make some square bracket for stationary point so that we can carry forward that points for r. सिंपल आहे. r फक्त ग्रेटर दॅन 0 लेस दॅन 0 चेक करा. दॅट विल बी अवर मॅक्झिमम और मिनिमम. समजलं का सर्वांना? यस. हा, कम्प्लीट दिस व्हॅल्यूज थेअरी पार्ट. कम्प्लीट थेअरी पार्ट फर्स्ट. हे फक्त व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि याला पण लागतं. MCQ ला पण लागतं हे. सॅडल पॉइंट
कम्प्लीट केलं? हॅलो, Yes, sir. Yes, sir. सेकंड पेज. Second page. Complete झालं? Yes, sir. Okay, let's go for the example now. First example. Yes, the screen is visible. Hello. Yes, sir. Okay. Right on the first problem. फाइव 5.3.7 किती वेळा विचारलंय बघा. आता हे तुम्हाला काही पॉईंट नाही यात शिकवण्यात, पण असू दे. फाइंड द मॅक्सिमम मिनिमम व्हॅल्यू ऑफ एक्स क्यूब प्लस 3x² y मायनस 3x² मायनस 3y² प्लस 4. लिहिले सर्वाधिक. Yes, sir. आता मी सॉल्व करतो बघा, व्यवस्थित लक्ष देऊन क्लिअर करून घ्या पॉइंट्स. ठीक आहे. नाउ सोल्युशन. टेल मी द फंक्शन f of x y फर्स्ट. यस, किती आहे तुमचं फंक्शन? एक्स क्यूब plus 3x square Plus y 3x square y minus 3x square minus 3y square plus 4. दिसतं सर्वांना गिवन फंक्शन? स्टेप बाय स्टेप जायचं एकदम व्यवस्थित. यस, स्टेप 1 काय सांगतं? सगळे डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करा. यस, एफ एक्स किती आला? एक्सच्या किती टर्म दिसतात त्याच्यामध्ये? 1 2 3, मग 3 डेरिव्हेटिव्ह येतील. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x 3 square. स्क्वेअर. आता याच्यामध्ये कॉन्स्टंट आहे 3y. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x म्हणजे किती येणार आहे? 6xy. 6xy. इथे एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x म्हणजे किती आलं हे? 6x. पुढचे 0 द्यायची गरज आहे का? हॅलो. No, sir. No. No. नेक्स्ट fy. पहिल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह 0. पुढे 3x square. हा, 3x square. परत सेकंडचा Into 0. Minus 6y. बरोबर का? एफ डबल एक्स याला काय म्हणतो आपण? r आर इज इक्वल टू एफ डबल एक्स. हा, इथं एफ एक्स आहे, याचा परत डेरिव्हेटिव्ह 6x. 6x plus 6y 6y Minus 6. -6. बरोबर आहे.
येस आर परत आता टी घेतो किंवा यस घेतो. चला यस म्हणजे F of x y. X Y. याचा विथ रिस्पेक्ट टू वाय घ्या नाहीतर याचा विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्या. बोथ आर करेक्ट. का तर आपण पहिल्यांदा प्रूफ केले बघा. एफ एक्स वाय इज इक्वल टू काय असतो? एफ F(y)(x). हा म्हणजे कशाचाही घ्या पण उलटा डेरिव्हेटिव्ह घ्या. ओके. ए वाय मध्ये कमी दिसतात टर्म्स, मी याचं घेतो. एफ वाय एक्स किती येणार आहे विथ रिस्पेक्ट एक्स डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर? 6x. 6x. करेक्ट आहे का? ह्याचं पण 6x येतं का? याचा विथ रिस्पेक्ट टू वाय डेरिव्हेटिव्ह घेतला याचा, हा 0 हा 0 आणि इथं 6x ऍज इट इज वाय चा डेरिव्हेटिव्ह 1. बरोबर येतं का 6x? Yes. यस. लक्षात येतं का बघा? दोन्ही सेम आहेत ना? आर यस. नाव टी इज इक्वल टू -6. एफ डबल वाय. इथे एफ वाय याचा परत डेरिव्हेटिव्ह घेतला, पहिल्याचा 0 -6. बरोबर आहे का माझं? Yes. sir. Everyone understood the first step? R S T F double X F double Y. याच्यामध्ये काय शंका? No, sir. No, Let's go sir. for the next. Step 2. Step second. काय सांगतं step second? Equate. Yes. Fx and Fy to 0. बरोबर का बघा? हॅलो. Yes, sir. Yes, sir. चलो आता बघा, पहिलं एकच एक्झाम्पल क्लिअर करून घ्या म्हणजे पुढच्या एक्झाम्पलला. आता इथे एफ एक्स दिसतोय मला, इक्वल टू 0 करतो. 3x² प्लस 6xy मायनस 6x इज इक्वल टू 0. आणि हे 3x² मायनस 6y इज इक्वल टू 0. जर कुठला कॉन्स्टंट कॉमन येत असेल तर कॅन्सल करा तो. यातनं काय कॉमन येतं? यस 3x. 3. 3x. ओनली X. नाही व्हेरिएबल नाही, फक्त कॉन्स्टंट 3. 3. We can cancel 3 from each term. What remains? x² minus, sorry, plus Plus 2xy 2xy. minus. -2. 2x. Getting? This is equation number. काहीच दिलं नाही आपण आतापर्यंत. 1. Yes. पुढे इथं याच्यातनं काय कॉन्सेप्ट आहे? फास्ट. 3. x² minus 5 is equals to 0. x² minus y is equal to 0. इक्वेशन नंबर 2. ठीक आहे. आता समजतंय का बघा? मी कुठेच व्हेरिएबल कॉमन काढून कॅन्सल केलं. मी काय कॅन्सल केलं? आहे ना सर? X square 2y. minus 2y. x² minus 2y. येस. बरोबर आहे का? बरोबर आहे का? Yes. मी कॉन्स्टंट कॅन्सल केलं, व्हेरिएबल कुठलाच इथून मी एक्स म्हणलं, मी एक्स काढून कॅन्सल केलं नाही. येतं का लक्षात? ठीक आहे. हॅलो. Yes, sir. Yes, sir. हा ओके. चला आता जाऊया. आता सेकंड इक्वेशन वरनं, फ्रॉम इक्वेशन 2 याच्यावरनं x² ची व्हॅल्यू येते बघा. किती येते? 2y. y. बरोबर आहे का? इक्वेशन नंबर 3 म्हणले याला. नाव पुट इक्वेशन 3 इन इक्वेशन 1. ठीक आहे. काय करतो मी? पहिल्यांदा सेकंड वरनं जी लहान इक्वेशन त्याला कन्सिडर करायचं आणि एका व्हेरिएबलची, इथं y ची व्हॅल्यू घेतली तरी पण चालते बरं का? y इज इक्वल टू x² आपण 2 पुटअप केलं तरी पण चालतं. ठीक आहे. तुम्हाला काही पुटअप करायचं करा. मी इथं बरं ठीक आहे. वेट अ मिनिट. x² इज इक्वल टू 2y आलं. याच्यावरनं y ची व्हॅल्यू किती येते? x² आपण x² by 2. दिस इज इक्वेशन नंबर 3. एका व्हेरिएबलची व्हॅल्यू आलं. आता ही टाकायची इक्वेशन 1 मध्ये. कशाची व्हॅल्यू ठेवायची आपल्याला? y ची. x² प्लस 2x. y ची व्हॅल्यू किती आहे? x² अपॉन 2 मायनस 2x इज इक्वल टू 0. येस. 2 कॅन्सल होतं इथं. बरोबर आहे. काय राहतं? x² प्लस x³ मायनस 2x इज इक्वल टू 0. x³ plus x² minus 2x is equal to 0. Use calculator to get the values of x. काय येतात x च्या व्हॅल्यूज? टेल मी द व्हॅल्यूज. कुठली इक्वेशन यूज करा? शिफ्ट
तीन वेळा शिफ्ट करा, इक्वेशन प्रेस करा आणि एबीसीडीच्या व्हॅल्यू टाका. व्हॉट आर द व्हॅल्यूज ऑफ एबीसीडी? 1 1 minus 2. ए B1, सी ची व्हॅल्यू -2, डी ची व्हॅल्यू 0. हा. पुट these values and tell me the values of ABC. एक व्हॅल्यू मी सांगू का? 0. एक व्हॅल्यू 0 येते बघ. यूज कॅल्क्युलेटर फास्ट and tell me the values. 1 and 0. ओय अजून 3 आहे ना, डिग्री 3 आहे म्हणल्यानंतर व्हॅल्यू किती यायला पाहिजे? 1 0 minus 2. बरोबर आहे खरे? Yes, sir. 1 0 -2 are the values of x. Now how to find the corresponding values? हा पॉइंट नाही आहे, हा एक व्हॅल्यू वाली x ची. y ची व्हॅल्यू कशी मिळवणार? y ची व्हॅल्यू, how to get the value of y now? Yes, put these values in equation. कशामध्ये ठेवायचं? 3 मध्ये इथं आहे ना y is equal to मिळणार तुम्हाला. तुम्ही या 1 आणि 2 मध्ये पुटअप केलं तरी पण चालतंय, आपण कन्वर्ट केलेलं आहे ना इथे, त्याच्यामुळे डायरेक्ट त्याच्यातच ठेवायचं ते. Put these values in equation 3. Therefore at x is equal to 0. Yes, what is the value of y? 0. y is equal to 0/2 म्हणजे किती आलं? 0 म्हणजे x 0 असताना y किती आला? 0 At x is equal to 1. Yes, what is the value of y? 1/2. 1/2 Implies x 0 असताना y ची व्हॅल्यू 1/2 1 असताना सर x1 हा x1. ओके ओके, x1 ठीक आहे. पुढे x ची व्हॅल्यू किती आता? -2 असताना y किती येणार आहे? -2 चा स्क्वेअर म्हणजे किती येतं हे? 2 सर 2. इम्प्लाइज पॉइंट्स कसे येणार? -2 2 -2. -2 किती पॉइंट्स आले आपल्याकडे आता? वी हॅव फाउंड द 3 पॉइंट्स. गेटिंग? 3 पॉइंट्स मिळालेत आपल्याला. एक मॅक्झिमाचा झाला, एक मिनिमाचा झाला, तर एक आहे यातला सॅडल पॉइंट ज्याची आपल्याला गरज नाही. बरोबर आहे का? एक मॅक्झिमा आणि एक मिनिमा झाला, तर एक पॉइंट काय यातला वेस्ट आहे. करेक्ट आहे का मी? एम आय करेक्ट? हॅलो. Yes sir. Yes sir. yes sir. Now we have to decide which point is stationary and which point is saddle. Getting? That is for step 3. सर्वांना लक्षात आलं? 1 2 by cancelling the constant terms, variable cancel न करता जी इक्वेशन लहान आहे त्याच्यावरून एका व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळवा. ती व्हेरिएबलची व्हॅल्यू इक्वेशन मध्ये टाका, त्याच्यावरून x मिळेल. मिळालेले x रिटर्न 3 मध्ये टाका, त्याच्या करस्पॉन्डिंग y येतील आणि ते झाले आपले पॉइंट्स. सिंपल स्टेप. समजली का? Everyone have understood? Yes sir. Yes, sir. हा भरलेलं आहे टेबलवर ठेवलं कदम सरांचं. हा येस ओके. नेक्स्ट आहे स्टेप 3. स्टेप 3 ला काय करायचं आपल्याला? कन्सिडर येस RT मायनस s². किती येते RT मायनस s² ची व्हॅल्यू? r किती आहे तुमचा? 6x Yes sir. प्लस का मायनस आहे? 6x plus 6y y minus -6. 6 ओके -6 ओके. t किती आलाय? -6. -6 मायनस s किती आलाय? 6x. त्याचा स्क्वेअर करायचा आहे. हा मायनस फिक्स असेल, हा चेंज होणार नाही, हा फिक्सच असेल. किती येणार? 36 x². बरोबर आहे. दिस इज द व्हॅल्यू ऑफ RT मायनस s². नाव कुठल्या पॉइंटला चेक करायचं आहे? RT मायनस s² ऍट कुठल्या पॉइंटला? पहिला 0 0 ठेवला. येस, ऍट 0 0 व्हॉट इज द व्हॅल्यू? किती येते? शेवटची व्हॅल्यू 0 झाली कारण इथे x आहे. बरोबर आहे.
इथं 0 इथं 0 -6 into -6 minus minus 36. 36 36. पॉझिटिव्ह ग्रेटर दॅन 0. येस, ग्रेटर दॅन 0 असेल तर काय असतो तो? मिनिमा. मिनिमम नाही. आपण इथे काय करतोय, फक्त स्टेशनरी आणि सॅडल डिसाइड करतोय. दिस इज स्टेशनरी पॉइंट. 0 0 इज माय स्टेशनरी पॉइंट. मेक इट ब्रॅकेट फॉर दिस वन. म्हणजे हा पुढच्या स्टेपला जाईल हा पॉइंट. एम आय करेक्ट? Yes. बरोबर आहे का? Yes, sir. एक मिनिट, मी व्यवस्थित घेतोय बरं का. एका एक्झाम्पल वरून सगळं क्लिअर व्हायला पाहिजे. RT - S² ऍट पुढचा पॉइंट कुठला येतो? 1 आणि 1/2. 1 आणि 1/2 ना? 1 by 2. 1 1/2. ओके. आता इथं बघा, ते पुटअप करून बघा किती येते याची व्हॅल्यू. x ची व्हॅल्यू 1 ठेवली. येस, किती येते? तुम्हाला फक्त ते पॉझिटिव्ह येतं का निगेटिव्ह येतं एवढंच लिहायचंय. वेदर इट इज पॉझिटिव्ह ग्रेटर दॅन 0 or लेस दॅन 0, व्हॉट शुड बी दिस व्हॅल्यू? किती येते? -54. -54. म्हणजे हे काय आहे? लेस दॅन 0. Less than 0. म्हणजे हा कुठला पॉइंट आहे? कुठला पॉइंट झाला तो? सॅडल पॉइंट. इफ इट इज निगेटिव्ह, सॅडल पॉइंट. आणि सॅडल पॉइंटला काय असतं? No maximum, no minimum. minimum. येस, ओके. आता तिसरा, ऑब्विसली दॅट शुड बी द स्टेशनरी पॉइंट. बरोबर का माझं? असायलाच पाहिजे तो, कारण 2 पॉइंट्स आपल्याला पाहिजे. RT - S² ऍट तो कुठला पॉइंट आहे शेवटचा? Minus. -2. -2 2. येस. येते का ग्रेटर दॅन 0? बघा बरं याची व्हॅल्यू किती ती व्हॅल्यू. हा आला -12, हा आला +12, हा -6. -6 into -6 +36 मायनस नेगेटिव्ह होती का? येस, दिस इज ऑल्सो सॅडल पॉइंट. बरोबर का? 7 किती येते? 36 into 4. व्हॉट इज व्हॅल्यू? 144. सबस्ट्रॅक्शन केलं किती येते? मायनस होतं सर. मायनस 8 92. 1. व्हॅल्यू किती येते? 108. Minus -108. 108. 108. येस, लेस दॅन 0. हा पण काय झाला? Saddle point. म्हणजे काय परत ब्रॅकेट मध्ये? लक्षात आलं का बघा सर्वांना? आता पुढच्या स्टेपला कुठला पॉइंट जाणार? फक्त एवढा एकच जाईल. गेटिंग? हॅलो, येस. स्टेप 4. स्टेप 4 ला काय? कन्सिडर R इज इक्वल टू, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ R हियर? R किती आहे माझा? Yes, what is the value of R here? 6x. X minus 6x + 6y - 6. हा, आता R कुठल्या पॉइंटला चेक करायचा? फक्त एकच पॉइंट आहे. कुठला? 0 0. What is the value? -6. Which is less than 0. Implies conclusion. Yes. Conclusion. Maximum. Function has maxima. Maximum. Function has maxima at कुठल्या पॉइंटला? 0 0. 0 0. 0,0. बरोबर आहे का? Yes. Now final answer. Step 5. बरोबर आहे? F max. F max कुठल्या पॉइंटला मिळणार तो? At 0 0. What is our function? x³ - 3x². Yes, -3y² + 4. हाच आहे का? हॅलो महेश, हा हाच आहे ना? Plus 3x². +3x² प्लस आहे का हा? Yes. हा function. 3x²y.
x cube plus 3x square y minus 3x square minus 3y minus square 3x plus 4. बरोबर आहे, -3x² राहिलं. लिहिले शेवटी, इथं लिहिले शेवटी. येस आता 0 0 ठेवलं की आन्सर किती येणार आहे? 4. f max इज इक्वल टू 4. f ची मॅक्झिमम व्हॅल्यू किती असणार आहे? 4 त्या फंक्शनची, आणि ते कुठल्या पॉइंटला असेल? ऍट ओरिजिन 0 0 ला. हॅलो, क्लिअर झालं का? यस. हॅलो, Yes, sir. येस सर. Yes, sir. ओके, कम्प्लीट ना. लक्षात आलं? कम्प्लीट करा आता. पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह 1 2 3 4 वरनं पॉइंट्स मिळवा, 3 मध्ये ठेवा. वी गेट द सेट ऑफ पॉइंट्स, and from the set of points we will decide stationary point, and from stationary point maximum and minima, and last f max. यातली important कुठली स्टेप आहे फक्त? Yes, which one is the more important one here? Step 2 वरनं आपल्याला पॉइंट्स फाइंड आउट करता यायला पाहिजे. That is the important case. Okay. हॅलो, Yes, sir. Yes, sir. समजलं ना व्यवस्थित? Yes, sir. येस सर. कम्प्लीट. Can I go for the second page? Yes, sir.
कम्प्लीट केलं? Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. Let's go for the next example. Consider 5.3.6. xy into a minus x minus y. लिहिलं? Yes, sir. एक्झाम्पल मी स्टार्ट करतो बघा. लेट हा f of xy is equal to xy इंटू ब्रॅकेट मध्ये काय आहे a मायनस x मायनस y, बरोबर का? हॅलो, Yes, sir. मी याला जर सिम्प्लिफाय केलं तर हे काय येतं? axy x square y Y. मायनस XY square. Y square X square. बरोबर आहे. Yes. आता चालू करूया ऍज युजुअल आपली स्टेप फर्स्ट. यस, fx किती येते? इथे आहे माझा. तिन्ही टर्म मध्ये x आहे, तिन्ही एक्झिस्ट होतील. fx AY. मायनस AY. 2xy मायनस y स्क्वेअर, बरोबर आहे. fy ax मायनस यस x स्क्वेअर मायनस मायनस 2ix, बरोबर आहे. r इज इक्वल टू f डबल x, याचा विथ रिस्पेक्ट x डेरिव्हेटिव्ह घेतला किती येतो? मायनस 2y, बरोबर का? Yes. f xy विथ रिस्पेक्ट टू x चा विथ रिस्पेक्ट टू y घेतला तर काय येणार? हे a मायनस a मायनस 2x, बरोबर का? मायनस 2y, करेक्ट आहे का? यस. हॅलो, Yes. t f डबल y विथ रिस्पेक्ट टू y डेरिव्हेटिव्ह घेतला लास्ट टर्म मायनस 2x. आली स्टेप फर्स्ट. एनी करेक्शन in step first? fx is equal to 0, fy is equal to 0. Hello, yes, everything is correct. fx किती आहे तुमचा? ya minus 2xy minus y square is equal to 0 first. Second काय येतं? ax minus x square minus 2xy is equal to 0. यातनं काहीच कॉमन घेता येत नाही, काहीच कॅन्सल करता येत नाही. एम आय करेक्ट? Yes, Yes, sir. sir. Yes, sir. This is equation number 1, this is equation number 2. Yes. आवाज कशाचा येतो? म्यूट करा बरं, ज्यांचा कोणाचा आवाज येतो त्यांचा. तुम्हाला फक्त ऐकायचं आहे, सो यू कॅन म्यूट युअरसेल्फ. एका दुसऱ्याचा रिप्लाय माझ्यासाठी सफिशियंट आहे. ठीक आहे. आता फ्रॉम वन वरून एकाची व्हॅल्यू जर तुम्ही फ्रॉम 1 मधून y जर कॉमन घेतला तर ब्रॅकेट मध्ये काय काय राहतं? a मायनस 2x, बरोबर का? यस, मायनस y Minus Y. इज इक्वल टू 0. याच्यावरून आपल्याला दोन व्हॅल्यू मिळतील बघा. y इज इक्वल टू 0 आणि y इज इक्वल टू A minus 2. बरोबर आहे का माझं? टू व्हॅल्यूज वी विल गेट. y इज इक्वल टू 0, y इज इक्वल टू 2a मायनस x. Minus Y पण ना सर? कुठे? नाही, इज इक्वल टू 0 केलं ना हे दोन्ही, मग y इज इक्वल टू येणार. हे दोन इक्वेशन इक्वल टू 0 केलं, मग y ची व्हॅल्यू किती येणार? a मायनस 2x आणि y इज इक्वल टू 0.
बरोबर का? एम आय करेक्ट? हॅलो हॅलो, Yes, sir. Yes, sir. करेक्ट आहे माझं? आल्या का वायच्या ह्या दोन व्हॅल्यू आल्या? आता आलेल्या दोन्ही व्हॅल्यू कुठे पुटअप करायच्या ह्या? पुट इन यस इक्वेशन. कुठल्या इक्वेशन मध्ये टाकायचं? हे 1 वरून आलं होतं. मगाशी एकच कंडिशन आली होती तुमची वायची, ही अशी, बरोबर. आता अजून एक कंडिशन आली आहे, y इज इक्वल टू 0. एवढंच आहे. पुट इन इक्वेशन 2 फर्स्ट ऍट y इज इक्वल टू 0 ला. पहिल्यांदा y जर 0 ठेवला मी इक्वेशन 2 मध्ये, तर काय येतं? ax मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. बरोबर का? बघा, लास्ट टर्म कॅन्सल होईल. एम आय करेक्ट? Yes. टेकिंग एक्स कॉमन, ब्रॅकेट मध्ये काय राहतं? A minus x. A minus x. इज इक्वल टू 0. म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली आता? x इज इक्वल टू 0, x इज इक्वल टू A. a. ओके, हे 2 पॉइंट आले. हे 2 पॉइंट कशासाठी आले? y इज इक्वल टू किती होतं तेव्हा? 0. Combinedly we can say we get the points. We get the points as कसे पॉइंट्स आले आपले? y 0 असताना x किती आला? 0. आणि y परत 0 असताना x किती आहे? A. आले का 2 पॉइंट्स? संपलं का इथे पॉइंट्स? का अजून पॉइंट्स एक्झिस्ट होतील? No, sir. अजून पॉइंट एक्झिस्ट होतील का संपलं इथेच? आता आपण काय पुटअप केलं? y इज इक्वल टू 0 पुटअप केलं. हे पुटअप केलं का आपण y इज इक्वल टू a मायनस 2x? No, sir. No. No. बरोबर का? आता अजून काय पुटअप करावं लागेल? पुट अगेन यस Y इन is equal to इक्वेशन 2. इन इक्वेशन 2 y इज इक्वल टू a A मायनस, minus minus 2x. बरोबर आहे, y च्या ठिकाणी. म्हणजे पहिली व्हॅल्यू आहे एक्स स्क्वेअर, दुसरी व्हॅल्यू किती आहे? नाही, ax मायनस एक्स स्क्वेअर. ax मायनस एक्स स्क्वेअर मायनस 2x. y ची व्हॅल्यू किती आहे? a मायनस 2x इज इक्वल टू 0. बरोबर का? Yes, sir. गेट द व्हॅल्यूज ऑफ x नाउ फास्ट. किती येतं बघा, ax मायनस एक्स स्क्वेअर मायनस 2xa प्लस प्लस किती येते? 4x स्क्वेअर 4x square. इज इक्वल टू 0. म्हणजे मायनस एक्स स्क्वेअर 3x स्क्वेअर म्हणजे किती आलं हे? 3x स्क्वेअर. ax मधनं मायनस 2x गेला म्हणजे किती येतं हे? Minus ax. इज इक्वल टू 0. टेक व्हॉट, एक x कॉमन, ब्रॅकेट मध्ये काय राहतं? 3x मायनस a इज इक्वल टू 0. बरोबर. मग x ची व्हॅल्यू येते एकदा 0 आणि एकदा x ची व्हॅल्यू किती येणार आहे? A by 3. Yes. Now corresponding values at x is equal to 0. y किती मिळतोय बघा. ही व्हॅल्यू x is equal to 0 किती कशामध्ये पुटअप करायची? y मध्ये. इथल्या y मध्ये, वरच्या y मध्ये. x जर 0 ठेवला तर y ची व्हॅल्यू किती येणार आहे? a. A. बरोबर आहे. at x is equal to a by 3. x is equal to जर मी याच्यामध्ये a by 3 ठेवलं तर a minus 2 a by 3 3 काय तर 3a minus 2a A by 3. a by 3. इथं कुठला पॉइंट आला? 0a. बरोबर आहे. आणि इथं कुठला पॉइंट आला? a by 3 ला a by 3. Yes. Total we have got how many points? Now it is completed. How many points? 1, 2, yes. Here 3 and 4. Total we got 4 points. Am I correct? Yes, Yes. sir. Yes, sir. इथं पॉइंट्स तुमचे कंप्लीट झाले. नाउ गो फॉर स्टेप 3. यस, स्टेप 3 काय सांगतो ते? काय कन्सिडर करायचं आपल्याला? RT minus s. RT minus x square. r ची व्हॅल्यू किती आहे? Minus -2. 2y. Minus 2y. Minus 2y. t ची व्हॅल्यू Minus 2x. आणि हे किती आहे? a minus 2x minus 2y. बरोबर का? याचा स्क्वेअर. बरोबर आहे.
येस, बरोबर आहे का माझं? Yes. Yes, sir. नाव गेट द पॉइंट्स वन बाय वन. पहिल्यांदा सोपा पॉइंट टाकू 0 0. किती येते बघूया. पेन चेंज करतो मी. RT मायनस एस स्क्वेअर ऍट 0 0 किती येत आहे? 0 0 ठेवल्यानंतर किती येणार आहे? मायनस ए स्क्वेअर. करेक्ट, विच इज यस लेस दॅन 0 का ग्रेटर दॅन 0? लेस दॅन 0 और ग्रेटर दॅन 0? लेस दॅन 0. येस. कुठला पॉइंट आला तो? सॅडल Saddle. पॉइंट. Saddle point. कॅल्क्युलेशन करताय का? ते बघा 0 इंटू 0 0 0 0 ए राहिला, ए चा स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. बरोबर. म्हणजे हा पॉइंट आपल्याला काही फायद्याचा नाहीये. पुढचा दुसरा पॉइंट कुठला आहे? A0. A0. y ची व्हॅल्यू इथं पहिल्यामध्ये 0 ठेवली म्हणजे फर्स्ट टर्म कॅन्सल झाली. बरोबर आहे का? सेकंड टर्म मध्ये इथं काय येतं? a मायनस 2a. a मायनस 2a म्हणजे किती आलं? -A. मायनस ए चा स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर. परत हा मायनसच राहिला, मायनस ए स्क्वेअर लेस दॅन 0. यस, बरोबर का? हॅलो, Yes, गेटिंग? sir. नेक्स्ट RT मायनस एस स्क्वेअर ऍट कुठला पॉइंट आहे परत? 0a. सेम येईल का परत एकदा? Yes, again we'll get the same value. Hello, Yes, sir. Yes, Yes. sir. Yes, sir. less than 0. म्हणजे किती सॅडल पॉइंट आले? 3. नो मॅक्सिमा नो मिनिमाचे. आता ऑब्विसली इथं काय पाहिजे? जर थोडस कॉमन सेन्स असला की इथं काय पाहिजे? ग्रेटर Stationary. दॅन Greater 0. than 0. ग्रेटर दॅन 0 इम्प्लाइज Maximum and minimum. स्टेशनरी पॉइंट. आणि स्टेशनरी पॉइंटला मी काय सांगितलं? त्याला स्क्वेअर ब्रॅकेट करा, कारण तो पुढच्या स्टेपला तो एकच पॉइंट जाईल. उरलेलं सगळं वेस्टेज मटेरियल आहे, इथंच त्याला स्टॉप करायचं. येस, किती a/3 ने व्हॅल्यू किती येते बघू शकताय का? किती काही आहे ना, इट शुड बी पॉझिटिव्ह म्हणा वाटलंस. इट इज पॉझिटिव्ह ग्रेटर दॅन 0. का पॉझिटिव्ह येईल हो? कोण सांगू शकतं का? इथे बघा a/3 दोघांचं मल्टिप्लिकेशन येते. बरोबर का? बघा करून दाखवू दे का? 4a² अपॉन 9. बरोबर आहे. फर्स्ट व्हॅल्यू मायनस ब्रॅकेट मध्ये किती येतं बघा? 4 -A². फक्त नाही हो, वेगळं काहीतरी येईल का? 4a/3. ब्रॅकेट मध्ये येतं ना? मायनस ए स्क्वेअर ना? Yes, sir. ओनली मायनस ए स्क्वेअर. मायनस a² वी आर गेटिंग. 4a/3 पण येते सर. प्लस हेच म्हणतोय ना. येस सर 4a/3 आणि प्लस हे बघा ह्याचा स्क्वेअर मायनस ए म्हणजे स्क्वेअर याला- बाय 9. हा ते म्हणतो मी. a²/9 नाही. हा येस, इट इज करेक्ट. a²/9. स्क्वेअर बाय 9. a²/9 बेस सेम आहे म्हणजे किती आलं? 3a²/9 म्हणजे व्हॅल्यू किती आली? a²/3. करेक्ट. व्हॅल्यू किती आली? a²/ इथं आली व्हॅल्यू बघा, A²/3. a²/3 ग्रेटर दॅन 0 पॉझिटिव्ह. तुम्हाला व्हॅल्यूशी देण्याकडे नाहीये, तुम्हाला तो फक्त पॉईंट पॉझिटिव्ह येतो का निगेटिव्ह येतो. नाव जस्ट चेक द व्हॅल्यू ऑफ r at which point? At which point? A/3. हा, ओके. Step 4. Consider r is equal to what is value of a minus 2x minus 2y. बरोबर आहे. r at कुठल्या पॉइंटला? a/3. आताच तुम्ही व्हॅल्यू काढली आहे बघा. किती आली होती त्याची? मायनस आली होती ना का प्लस आली होती? ब्रॅकेट मध्ये किती व्हॅल्यू आहे त्याची? -a/3 आलतं ना? कुणी ते सांगितलं होतं की
एम आई करेक्ट? कैलकुलेशन करतोय? बेस सेम करायला तर 3 मल्टिप्लाय केलं 3 मायनस 4a minus a by 3. Yes, less than 0 implies. आलं का नाही? Yes, sir. मी फास्ट कॅल्क्युलेशन करतोय का? फंक्शन हॅज मॅक्सिमा ऍट कुठल्या पॉइंटला? A by 3, A by 3. येस. स्टेप 5. ओके. काय आहे तुमचं फंक्शन? f इज इक्वल टू xy इंटू a मायनस x मायनस 1. f max at a by 3 a by 3. बघा बरं किती व्हॅल्यू येते? a by 3 इंटू a by 3 a मायनस a by 3 a by 3 म्हणजे किती येतं बघा हे a स्क्वेअर बाय 9. इथं जर 3 ने मल्टिप्लाय केलं बेस सेम करण्यासाठी 3 मायनस 2 a by 3 which is equal to a cube by 27. f max. आला का? Whether my answer is correct? Hello. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, it is correct. Complete करा आता हे. सर त्या लास्टला ए स्क्वेअर बाय हा रेड A square by 3 येते सर. तुम्ही a cube लिहिलंय. अरे इथं वरती एक a आहे की a इंटू a ना a ते स्क्वेअर नाही इंटू सर. हा पाठीमागे. पाठीमागच्या साईडला सगळं. इथं स्लाइड बॅक स्लाइड सर. पेज नंबर हा. 6 हा ते सर एक्स ते ए स्क्वेअर बाय a 3 square by 3 येते ते. ठीक आहे. Yes. कम्प्लीट करा आता फर्स्ट स्लाइड पासून. कम्प्लीटेड फास्ट. Second page.
Completed, sir. Next. Sir, wait एक minute. तुम्हीच म्हणलं ते घ्या. Complete, sir. Sir, last page ते दिसेना. At last page. ठीक आहे, कम्प्लीट केलं का हे? एक 2 मिनिटं सर. हॅलो. Yes. हा, होमवर्कसाठी एक्झाम्पल कन्सिडर करा. Consider this example. Same example. Find the extreme value of the function xy minus 3 minus x minus y. आपण एक्झाम्पल सॉल्व केले ना हे? यस, सॉल्व केले ना आपण एक्झाम्पल विथ Yes, sir. a is equal to 3. आलो ना हे मगाच्या स्टेशनरी पॉइंट आणि हा a cube by 37 व्हॅल्यू 27. मग आता फक्त a च्या ठिकाणी 1 1 येईल. एक a च्या ठिकाणी फक्त 3 येईल, उरलेलं सगळं सेम. ठीक आहे. हॅलो. Yes, sir. Yes, sir. मग हे सॉल्व करा एवढं. इथं अशा पद्धतीने आपला चॅप्टर संपलाय. ठीक आहे. तर पुढच्या सेशनला रिव्हिजन अजून एक एक्झाम्पल घेतलं जाईल यातलं. अजून एक कुठलं तरी एक्झाम्पल आहे, ते एक्झाम्पल घेतलं जाईल. विल स्टॉप हिअर. Yes, Yes, sir. sir.